सुप्रीम कोर्टचा लार्जर बेंच बसवला आणि लार्जर बेंचला सांगितले होय म्हणून सांगा. आता राज्य सरकारने दिलं की परत प्रकरण चॅलेंज होणार आणि चॅलेंज होऊन मग घटनेमध्ये 341 मध्ये कुठे आहे अबकडची तरतुदी घटनाबाह्य आहे आरक्षण असा इश्यू तयार होणार आणि ह्या भांडणामध्ये उरलं सुरलं आरक्षण सगळं खतम करून टाकणार. अशा प्रकारची दुष्ट राजनीती इथल्या राज्यकर्त्यांची आहे. ते दुर्दैवाने दोन्ही समाजातले लोक ओळखून घेत नाहीत. मांग म्हणून गर्व केल्यानंतर त्याच्या पुढे मांग जातीचा उज्ज्वल इतिहास उभा राहतो. असं काय पडलेलं आहे की मांगाने मारला असताना माझी मुलगी एका मातम पोरला दिली असती आणि हा मारमान भेद जो आहे तो मी कायमचा मिटवला असता. जातीचं काम करणं म्हणजे मनवाद दृढ करणं. जातीचं काम करणं म्हणजे मनवाद दृढ करण्याचं काम आहे. बाबासाहेब आंबेडकरांना नेता समजून नेता मानून बाबासाहेबांचं नेतृत्व मान्य करून ज्या ज्या जातींनी संघटित झाले शिक्षण घेतलं त्या त्या जाती भारतामध्ये पुढे गेलेल्या आहेत. आरक्षणामध्ये भांडण निर्माण करायचे आणि आरक्षणामध्ये वाद निर्माण करून आरक्षण खतम करून टाकायचं असं इथल्या शासन जातीचा डाव आहे आणि तो पश्चिममधला बॅकलॉग सरकारने भरला नाही. त्याअर्थी सरकारचा जो हेतू आहे हा आरक्षण द्यायचा नाही त्याची अंमलबजावणी करायची नाही. जय भीम. मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटकच्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवर. आज एका महत्त्वपूर्ण विषयावर आपण चर्चा करणार आहोत. हा विषय सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त तापत आहे. हा विषय समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. हा विषय आमच्यामध्ये भांडण लावत आहे आणि त्यामुळे या विषयावर गंभीरपणे चिंतन करत असतानाच सम्यकपणे समजून घेणं हा विषय गरजेचा आहे आणि त्यामुळेच हा विषय समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत माननीय DS नरसिंगे सरांचा परिचय म्हणजे सर GS दादा कांबळे ज्यांनी चलो बुद्ध की ओर हे जे अभियान चालवलेलं होतं त्याचे ते सध्या राज्याध्यक्ष आहेत. त्यासोबतच अनेक धर्मांतर घडवून आणण्याचं काम ते सध्या करत आहेत आणि त्यांच्या या कामामुळेच त्यांना माननीय भीमराव आंबेडकर साहेबांनी भारतीय बौद्ध महासभेचं राज्य संघटक पद दिलं आहे. सर खऱ्या अर्थानं आज बौद्ध आणि मातंग समाजाच्या मधला दुवा ब्रिज म्हणून काम करू शकतात असं मला वाटते. किंबहुना ते आज खऱ्या अर्थानं ब्रिज आहेत. आपल्याला दोन्ही समाजाच्या भूमिका समजून घेत असताना उरलेल्या ज्या 57 जाती आहेत महार मातंग बौद्ध हे जे काही एवढ्या सोडून अनुसूचित जातीमध्ये ज्या उरलेल्या 57 जाती येतात एकूण 59 जाती येतात त्यापैकी ह्या 2 जाती आणि उरलेल्या 57 जाती या सर्व जातींचा हा समूह म्हणजे अनुसूचित जातींचा समूह आहे. आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने